खुशखबरी, शिक्षकेतर कर्मचारी पदभरतीवरील बंदी उठवली। राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः व पूर्णतः अनुदानित माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 11 ऑगस्ट 2026 रोजी अधिकृत शासन निर्णय जारी करून शिक्षकेतर पदभरतीवरील स्थगिती अखेर उठवली आहे। या निर्णयानुसार सरळ सेवेच्या कोट्यातील 80% पदे भरण्यास शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे। शासनाच्या या निर्णयामुळे शाळांमध्ये कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक या 3 मुख्य संवर्गातील रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। यापूर्वी 4 एप्रिल 2025च्या शासन निर्णयानुसार पदभरतीस मान्यता देण्यात आली होती, परंतु शिक्षण संचालकाच्या 28 मे 2025च्या पत्रान्वये संच मान्यतेची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या भरतीला स्थगिती देण्यात आली होती। आता ही स्थगिती पूर्णपणे रद्द करण्यात आली असून सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार भरती प्रक्रिया राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। नवीन नियमानुसार शाळा व्यवस्थापनाला पदभरती करताना निश्चित कार्यपद्धतीचा अवलंब करावा लागेल। सर्वप्रथम संच मान्यतेनुसार मंजूर कार्यरत व रिक्त पदांची निश्चिती करून मागासवर्ग कक्षाकडून अद्ययावत बिंदू नामावली प्रमाणित करून घ्यावी लागेल। त्यानंतर रिक्त पदावर भरती करताना प्रथम प्राधान्य शाळेतील कार्यरत पात्र चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली जाईल। पदोन्नतीनंतरही पदे शिल्लक राहिल्यास अनुकंपा तत्वावरील पात्र उमेदवारांची नियुक्ती केली जाईल। या दोन्ही प्रक्रियानंतर शिल्लक राहणाऱ्या एकूण पदांच्या 80% मर्यादेत सरळ सेवेने पदभरती करण्यास परवानगी दिली जाईल। सरळ सेवा पदभरतीसाठी जाहिरातीच्या प्रारूपामध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 38 वर्ष आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वर्षे अशी तरतूद असणार आहे। तसेच निवड झालेल्या कर्मचाऱ्यांचा सुरुवातीचा 3 वर्षाचा कालावधी मानधनावरील नियुक्तीचा असेल, असा स्पष्ट उल्लेख जाहिरातीत करणे अनिवार्य करण्यात आले आहे। भरती प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखण्यासाठी संस्था व्यवस्थापनाला मुलाखत प्रक्रियेचे इन कॅमेरा व्हिडिओ चित्रीकरण स्वखर्चाने करून त्याचा अभिलेख जतन करून ठेवावा लागेल। संबंधित शिक्षणाधिकारी किंवा विभागीय शिक्षण उपसंचालकांकडून जाहिरातीच्या प्रारूपास मंजुरी मिळाल्यानंतर ही जाहिरात सर्वाधिक खपाच्या किमान 1 स्थानिक व 1 राज्यस्तरीय वृत्तपत्रात प्रसिद्ध करावी लागेल। उमेदवारांना अर्ज मागवणे, छाननी, मुलाखती आणि अंतिम निवड यादी तयार करण्यासाठी किमान 3 महिन्याचा कालावधी दिला जाणार आहे। या निर्णयामुळे राज्यातील हजारो सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे। मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा। त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सअप करा। आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सअपवर पाठवले जाईल। लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे।